हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट्स कवर केले? फर्स्ट तो होता फॅक्टर्स कन्सिडर्ड फॉर सिलेक्टिंग अ टेस्टिंग टूल. जेव्हा आपण टेस्टिंग टूल सिलेक्ट करतो त्यावेळी कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जातात ते बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स म्हणजे काय. नेक्स्ट बघितलं आपण सॉफ्टवेअर टेस्ट मेजरमेंट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलं टाईप्स ऑफ टेस्ट मॅट्रिक्स. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं नीड ऑफ सॉफ्टवेअर मेजरमेंट आणि त्याच्यानंतर आपण बघितलं प्रोडक्ट मॅट्रिक्स अँड प्रोसेस मॅट्रिक्स इन डिटेल्ड स्टडी केलं. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट कवर करणार आहोत. तर तो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्स. ओके. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय, ते कशासाठी यूज केलं जातं? दिस मॅट्रिक्स कॅप्चर मेनी सेव्हरल ॲट्रिब्यूट्स ऑफ अ सॉफ्टवेअर प्रोडक्ट आउट ऑफ विच सम ऑफ देम आर रिलेवंट इन टेस्टिंग. ओके. हे जे काही मॅट्रिक्स असणार आहे ते काय करतं, सॉफ्टवेअर प्रोडक्टचे जे काही सेव्हरल ॲट्रिब्यूट्स असणार आहेत सॉफ्टवेअर प्रोडक्टचे ते काय करतं, कॅप्चर करतं. ओके. आणि त्याच्यातील नंबर ऑफ जे काही ॲट्रिब्यूट्स असणार आहेत ते रिलेवंट असतात टेस्टिंगमध्ये. ओके. सो देर आर नंबर ऑफ मॅट्रिक्स अवेलेबल इन द लिटरेचर फॉर द पर्पज ऑफ कॅप्चरिंग दी क्वालिटी ऑफ डिझाईन अँड सोर्स कोड. त्यामुळं काय होतं, मॅट्रिक्समध्ये हे जे काही मॅट्रिक्स असणार आहेत ते मॅट्रिक्स काय करतात, लिटरेचरमध्ये अवेलेबल असतात. कशासाठी अवेलेबल असतात, तर त्यांचं मेन पर्पज काय असणार आहे, तर जे काही डिझाईन असणार आहे, डिझाईन आणि सोर्स कोड असणार आहे लिटरेचरमध्ये, मॅट्रिक्स का असतात, त्यांचा मेन उद्देश काय असतो, तर त्यांचं जे काही डिझाईन असेल किंवा त्यांचा जो काही सोर्स कोड असेल त्याची क्वालिटी कॅप्चर करणे हा काय असणार आहे, मेन उद्देश असणार आहे. ओके. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्स असणार आहेत ते काय असणार आहेत, लिटरेचरमध्ये अवेलेबल असणार आहेत. ओके. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्सच्या अंडर 4 पॉईंट्स येतात. त्यातील फर्स्ट असणार आहे तो आहे कपलिंग मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे तो आहे कोहिजन मॅट्रिक्स अँड नेक्स्ट वन आहे तो आहे इनहेरिटन्स मॅट्रिक्स अँड लास्ट वन इज द साईज मॅट्रिक्स. तर कपलिंग मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्या अंडर काय येतं, तर कपलिंग रिलेशन्स एनहान्स complexity, decrease encapsulation, potential reuse and limit understanding and maintainability. म्हणजेच काय, कपलिंग हे जे काही असणार आहे ते काय करतं, जी काही कॉम्प्लेक्झिटी असणार आहे ती एनहान्स करतं. ओके. नेक्स्ट काय करतं, ते जे काही तुमचं एनकॅप्सुलेशन असणार आहे ते डिक्रीज करतं. पुन्हा पोटेन्शियल रियूज करतं आणि जी काही अंडरस्टँडिंग अँड मेंटेनेबिलिटी असणार आहे ते काय असतं, लिमिटेड असतं. हे कोणाच्या अंडर, कपलिंग मॅट्रिक्सच्या अंडर. सो कपलिंग मॅट्रिक्स नीड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲट्रिब्यूट युजेस अँड मेथड इन्व्होकेशन ऑफ अदर क्लासेस. त्यामुळं कपलिंग मॅट्रिक्सला काय रिक्वायर्ड असतं, तर जे काही ॲट्रिब्यूट युजेस असणार आहेत ओके त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन प्लस जे काही अदर क्लासेस असणार आहे त्याचं मेथड इन्व्होकेशन. ओके. सो हायर व्हॅल्यूज ऑफ कपलिंग मॅट्रिक्स पॉइंट आउट दॅट अ क्लास विच इज अंडर टेस्ट विल नीड अ हायर नंबर ऑफ स्टेप इन प्रोसेस ऑफ टेस्टिंग. सो ॲडिशनली तुम्ही काय सांगू शकता, एव्हरी इंटरफेस विल नीड टू बी टेस्टेड थ्रूफुली. ओके. हे कशाच्या अंडर येणार, कपलिंग मॅट्रिक्सच्या अंडर येणार. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जे काही कपलिंग रिलेशन्स असणार आहेत मग ते एन्हान्स करायचे असेल कॉम्प्लेक्झिटी, एनकॅप्सुलेशन करायचं असेल डिक्रीज, जे काही तुमचं एनकॅप्सुलेशन असणार आहे ते डिक्रीज करायचं असेल, पोटेन्शियल यूज करायचं असेल तर काय केलं जातं, ह्याच्यामधील रिलेशन काय हे कशाच्या अंडर होतं, कपलिंगच्या अंडर. नेक्स्ट काय सांगितलं मी, हे जे काही कपलिंग मॅट्रिक्स असणार आहे
ते कशासाठी गरजेचं आहे, तर जे काही ॲट्रिब्यूट्स असणार आहेत, ॲट्रिब्यूट्स युजेस, त्याच्या रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्यासाठी गरजेचं असतं. ओके. नेक्स्ट आहे ते आहे कोहिजन मॅट्रिक्स. तर कोहिजन इज कन्सिडर्ड ॲज अ मेजर ऑफ डिग्री टू विच एलिमेंट्स ऑफ अ मॉड्यूल आर फंक्शनली रिलेटेड. ओके, म्हणजेच काय, तर हे कशासाठी कन्सिडर केलं जातं, तर ॲज अ मेजर ऑफ डिग्री. ओके, टू विच त्या मॉड्यूल्सचे जे काही इलेमेंट्स असणार आहेत, ओके, ते फंक्शनली रिलेटेड असतात. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, हे कोहिजन मेजर जे असणार आहे किंवा कोहिजन मॅट्रिक्स ते का गरजेचं असणार आहे, तर कोहिजन मेजर नीड्स डेटा रिगार्डिंग ॲट्रिब्यूट युजेस अँड मेथड इन्व्होकेशन विदिन अ क्लास. ओके, म्हणजेच जे काही कोहिजन मॅट्रिक्स असणार आहे त्याला काय गरजेचं असतं, तर सेम लाईक कपलिंग मॅट्रिक्स, ॲट्रिब्यूट युजेसचा जो काही रिगार्डिंग डेटा असणार आहे त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ते, प्लस विदिन अ क्लास जे काही मेथड इन्व्होकेशन असणार आहे ते काय लागतं, कोहिजन मॅट्रिक्सला गरजेचं असतं. आता ह्याच्यातील फरक बघा. हां, कोहिजन मॅट्रिक्समध्ये काय गरजेचं असतं, तर ॲट्रिब्यूट युजेस रिगार्डिंग डेटा इन्फॉर्मेशन प्लस मेथड इन्व्होकेशन जी असणार आहे विदिन अ क्लास. डिफरन्स लक्षात घ्या. विदिन अ क्लासमध्ये जे काही मेथड इन्व्होकेशन असणार आहेत ते कोहिजन मॅट्रिक्समध्ये लागतात आणि कपलिंग मॅट्रिक्समध्ये काय लागतात, अदर क्लासेसचे मेथड इन्व्होकेशन्स लागतात. लक्षात येते का, हा त्या दोघांच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. नेक्स्ट बघूया कोहिजन मॅट्रिक्समध्ये, मोर कोहिवनेस इज प्रिफेबल अमंग दी मेथड्स विदिन अ क्लास. ओके, त्या क्लासमध्ये जर मेथड असेल तर ती काय केली जाते, मोर कोहिजिवनेस म्हणून प्रेफर केली जाते. सो नंबर ऑफ टाइम्स हायली कोहिजिव्ह क्लासेस आर इझी टू टेस्ट. त्यामुळे भरपूर वेळा काय होतं माहिती आहे का, जे हायली कोहिजिव्ह क्लासेस असणार आहेत ते इझिली टेस्ट होऊ शकतात. ओके, आणि नेक्स्ट असणार आहे तो आहे इनहेरिटन्स मॅट्रिक्स. आता इनहेरिटन्स मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याला काय गरजेचं असतं इनहेरिटन्स मॅट्रिक्सला, तर इनहेरिटन्स मॅट्रिक्स नीड डेटा रिगार्डिंग ॲन्सेस्टर अँड डिसेंडंट्स ऑफ अ क्लास. ओके, ह्याला काय गरजेचं असतं, ॲन्सेस्टर्स अँड डिसेंडंट ऑफ क्लास, त्या क्लासचा ॲन्सेस्टर अँड डिसेंडंट गरजेचा असतो इनहेरिटन्स मॅट्रिक्सला. प्लस त्याला काय लागतं, ते काय ते कलेक्ट काय काय करतं, तर दे आल्सो गॅदर डेटा रिगार्डिंग मेथड ओव्हरराईड इनहेरिटेड अँड ॲडेड. ओके, हे जे तुम्हाला शब्द झालेले आहेत एनकॅप्सुलेशन, इनहेरिटेड, हे सगळे तुम्हाला मला वाटते ओ ओ पीमध्ये झालेले आहेत, त्यामुळे ते पुन्हा एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ओके, सो इफ अ क्लास हॅज अ हायर नंबर ऑफ चिल्ड्रन, मोर टेस्टिंग मे बी नेसेसरी इन टेस्टिंग दी मेथड ऑफ दॅट क्लास. ओके, सपोज आता इनहेरिटन्सचा सगळा कन्सेप्ट असणार आहे, जर क्लासमध्ये हायर नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील, ओके, तर त्या टेस्टिंगला काय गरजेचं असतं, त्या इन टेस्टिंग द मेथड ऑफ दॅट क्लास, टेस्टिंगमध्ये काय लागतं, त्या क्लासमध्ये मेथड लागते. ओके, higher the depth of inheritance tree, more complex is the design, since a large number of methods and classes are involved. जर जे काही इनहेरिटन्स ट्री असणार आहे ती जर डेप्थ असेल, हायरली डेप्थ असेल, तर ते काय असणार आहे, कॉम्प्लिकेटेड असणार आहे त्याचं जे काही डिझाईन असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, लार्ज नंबर ऑफ मेथड्स आणि काय असणार आहेत, क्लासेस पण इन्व्हॉल्व झालेले असणार आहेत. का, कारण ती ट्री ऑलरेडी सांगितले जी काही इनहेरिटन्स ट्री असणार आहे ती जर डेप्थ असेल तर त्याचं जर ती जर डेप्थ असेल तर त्याचं डिझाईन काय असणार आहे, कॉम्प्लिकेटेड असणार आहे आणि त्याच्या अंडर काय असणार आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ मेथड्स आणि क्लासेस इन्व्हॉल्व झालेले असणार आहेत. लक्षात येते का, इनहेरिटन्स मॅट्रिक्स मी पुन्हा एकदा सांगते, जे काही इनहेरिटन्स मॅट्रिक्स असणार आहे त्याला काय गरजेचं असतं, तर डेटा रिगार्डिंग असेन्स्टर्स अँड डिसेंडंट ऑफ क्लास, त्या क्लासचा असेंडंट अँड डिसेंडंटशी रिलेटेड जी काही
डेटा असणार आहे त्याच्याशी रिलेटेड तो गरजेचा असतो. आणि ते काय कलेक्ट करतं तर डेटा, असा डेटा कलेक्ट करतो रिगार्डिंग मेथड ओव्हररिडन अँड इनहेरिटेड. ओके, ह्याच्याशी रिलेटेड जो काही डेटा आहे तो कलेक्ट करतो. सपोज जर क्लासला हायर नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील, ओके, सपोज क्लासला हायर नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील तर मोर टेस्टिंग काय असतं गरजेचं असतं. जर त्याला हायर नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील तर त्याला काय लागतं मोर नंबर ऑफ टेस्टिंग गरजेचं असतं. टेस्टिंग जास्त मॅक्झिममच करावं लागणार ना, कारण त्याला हायर नंबर ऑफ चिल्ड्रन्स आहेत त्यामुळे. मग त्याच्यासाठी पुन्हा काय येणार त्या क्लासमध्ये आणि पुन्हा मग मॅक्झिमम नंबर ऑफ मेथड्स येणार ऑटोमॅटिकली. ओके, सो ते सगळं एकमेकांवर डिपेंडंटच असणार आहे. त्यामुळं जर इनहेरिटन्सची डेप्थ हायर असेल तर त्याचं डिझाईन काय असणार आहे कॉम्प्लेक्स असणार आहे आणि ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय असणार आहे मॅक्झिमम नंबर ऑफ मेथड्स आणि क्लास इन्व्हॉल्व झालेले असणार आहेत. ओके, सो इट इज पॉसिबल टू टेस्ट ऑल द इनहेरिटेड मेथड्स ऑफ अ क्लास अँड टेस्ट एफर्ट विल इन्क्रीज कॉन्सिक्वेंटली. त्यामुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकतं इनहेरिटन्स मॅट्रिक्सचा यूज करून. ओके, आणि नेक्स्ट असणार आहे ते आहे साईज मॅट्रिक्स. नेक्स्ट असणार आहे ते आहे साईज मॅट्रिक्स. तर साईज मॅट्रिक्स काय इंडिकेट करतं? इट इंडिकेट लेंथ ऑफ अ क्लास इन टर्म्स ऑफ लाईन्स ऑफ सोर्स कोड अँड मेथड्स यूज्ड इन द क्लास. आता त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल साईज मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, कशाची तरी साईज असणार आहे ऑफकोर्स, बरोबर. म्हणजेच काय असणार आहे लेंथ असणार आहे. कोणाची लेंथ असणार आहे तर त्या क्लासमध्ये जेवढे काही नंबर ऑफ लाईन्स असणार आहेत सोर्स कोडच्या त्याची लेंथ प्लस जेवढ्या काही मेथड्स यूज केलेल्या आहेत त्या क्लासमध्ये त्याची लेंथ. ओके, हे कशाच्या अंडर असणार आहे साईज मॅट्रिक्सच्या अंडर असणार आहे. प्लस इफ अ क्लास हॅज अ लार्जर नंबर ऑफ मेथड्स विथ हायर कॉम्प्लेक्सिटी then there is need of more test cases to test that class. ओके, जर क्लासमध्ये ज्या काही मेथड्स असतील त्या मॅक्झिमम असतील, ओके, इन्क्लूड झालेल्या, तर ते काय असणार आहे त्याची जी काही कॉम्प्लेक्सिटी असणार आहे ती काय असणार ॲटोमॅटिक हायर असणार आहे. मग त्यावेळी काय होतं टेस्ट केसेस ज्या असणार आहेत त्या मॅक्झिमम रिक्वायर्ड लागतात ते जो काही टेस्ट तो जो काही क्लास आहे तो टेस्ट करण्यासाठी, बरोबर. ऑफकोर्स तसंच होणार, ते सगळं एकमेकावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं जर एखाद्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ मेथड्स असतील तर त्याची ॲटोमॅटिक कॉम्प्लेक्सिटी मॅक्झिमम असणार, हायर कॉम्प्लेक्सिटी असणार. आणि तो जो काही क्लास आहे तो एक्झिक्यूट करण्यासाठी टेस्ट करण्यासाठी ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या काय लागणार मॅक्झिमम लागणार. ओके, सो व्हेन म्हणजेच काय असणार आहे साईज मॅट्रिक्समध्ये तो जो काही क्लास असणार आहे त्या क्लासमध्ये यूज केलेल्या ज्या काही मेथड्स असतील किंवा जो काही सोर्स कोड असेल त्या सोर्स कोडच्या नंबर ऑफ ज्या काही लाईन्स असतील, ओके, त्याची लेंथ कोण करतं इंडिकेट तर साईज मॅट्रिक्स इंडिकेट करतं. ओके, सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्सच्या अंडर हे 4 मॅट्रिक्स असणार आहेत. इथं आपला ह्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट प्लस आपल्या सब्जेक्टचा लास्ट चॅप्टर कंप्लीट होतं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.